वळूया पुढल्या बातमीकडे। विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नियमावली जाहीर। राज्य सरकारची नियमावली जाहीर। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हे सदस्य असणार। राज्य सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी हे नवीन निकष जाहीर केले। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती काय? नक्कीच प्रशांत, आपण पाहते विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे। या समितीमध्ये आपण पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हे सदस्य असतील, तसेच राज्य सरकारच्या वतीने ही नियमावली जाहीर देखील करण्यात आलेली आहे। आणि आता बँक करप्ट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना ईसीओ होता येणार नाहीये, त्यामुळे महत्त्वाची घोषणा ही आपण चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडूनही करण्यात आलेली आहे। आणि या समितीमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हे सदस्य असतील आणि कार्यकारी आपण अधिकारी नियुक्तीसाठी हा महत्त्वाचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून हा घेण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।